स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव डावखरे फाउंडेशनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या अविस्मरणीय अजितदादा हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. संगीत, साहित्य, कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमातून स्वर्गीय अजित पवार यांच्या समाजाभिमुख कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना सुरेल मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजित पवार आणि स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यांच्या कार्याची प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी माऊली माऊली तसेच ओल्ड इज गोल्ड मेडली सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. याशिवाय पल पल दिल के पास, मुसाफिर हो यारो, आने वाला पल, नीले नीले अंबर यांसारख्या अजरामर गीतांनी वातावरण भारावून गेले. बालकलांच्या सादरीकरणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिद्दशाळेच्या विशेष मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती सादर केलेल्या नृत्याला ठाणेकरांनी दाद दिली आहे. प्रत्येक गीतांची सांगड स्वर्गीय अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाशी घालण्यात आल्याने कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांना आदरांजली वाहत प्रबोध डावखरे यांच्या सांस्कृतिक उपक्रमाचं कौतुक केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय मतभेद असूनही सामान्य नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याची स्वर्गीय अजित पवार यांची कार्यपद्धती अधोरेखित केली आहे. आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षात असतानाही लोकहिताचे निर्णय घेण्याची त्यांची तयारी आणि निर्णय क्षमता याबद्दलच्या आठवणी सांगितल्यात. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, पूर्वी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करायचो, आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सोबत आहेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची शैली, लोकाभिमुख नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. सुरेल संगीत, भावनिक आठवणी आणि समाजसेवेचा संदेश यांचा सुंदर संगम घडवणारा अविस्मरणीय अजितदादा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनामध्ये कायमची आठवण निर्माण करून गेला. आजचा हा अविस्मरणीय दादा हा कार्यक्रम केवळ एक संगीत कार्यक्रम नाही, पण स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना त्यांच्या कार्याला, विचाराला आणि त्यांच्या हे प्रेरणेचे जे जीवन होतं त्याला वाहिलेली भावपूर्ण आदरांजली आहे. माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे. माझे वडील श्री स्वर्गीय वसंतराव डावखरे, त्यांना या ठाणे शहराने भरपूर काय दिलं. अत्यंत गरिबा घरातून जन्म झालेल्या माझ्या वडिलांना या ठाणे शहराने पहिले महापौर बनवलं, त्याच्यानंतर त्यांना MLC दिली, आमदारकी दिली, त्याच्यानंतर डेप्युटी चेअरमॅन 3दा झाले. हे सगळं कुठेतरी आम्हाला एक ठाणेकरांसाठी एक मनपूर्वक एक त्यांच्यासाठी जे एक इमोशन्स आहे किंवा जे भावना आहेत ती मला जे पहिले समाजकारणामधून होते ते आता त्यामुळे मी राजकारणात आलो. राजकारणात येताना कुठला पक्ष निवडायचा ते हा जरूर एक क्वेश्चन होता. तर माझ्या वडिलांनी एकदा सांगितलेलं की पक्ष भरपूर असतात, कोणाकडे संघटन आहे, कोणाकडे सेना आहे, पण राष्ट्रवादीकडे परिवार आहे आणि हा आपला परिवार आहे. तर राष्ट्रवादी ही माझ्यासाठी परिवार आहे, हा एक पक्ष नाही आहे. अजितदादा हे केवळ मोठे राजकारणी नव्हते, तर ते शिष्टप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि सामान्य माणसाशी मनाशी जोडलेले एक व्यक्तिमत्व होते. आज खरं तर स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीच्या निमित्ताने खरं तर आज गडकरी रंगायतन येथे कुठला आपला वसंत डावखरे फाउंडेशनच्या वतीने आज संगीतांचा कार्यक्रम खरं तर इथे आयोजित केलेला आहे. आणि इथे आपले आयोजक आहेत प्रमोद डावखरे साहेब. आणि मला वाटतं अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच सुरू आहेत. दादांना पुन्हा एकदा मी श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. ॲक्च्युली आज दादांची जयंती, दादांचा आजचा जन्मदिवस, वाढदिवस म्हणून सातत्याने या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत होता. परंतु कर्मधर्म संयोगाने आज आपल्याला जयंती साजरी करावी लागते. याच्यातच निश्चित प्रकारे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं दुःख आपल्याला दिसून येतं आहे. वास्तविक पाहता या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोध डावखरे यांच्या वतीने या जो कार्यक्रम आयोजित केले ती दादांना खरी आदरांजली, श्रद्धांजली. पवार कुटुंबांच्या बरोबर 50 वर्ष काढलेले आहे, त्यामुळं पवार कुटुंबाबरोबरचे असणारे अनुभव हे अतिशय सुखद आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची वेळ जपण्याची पद्धत,
कामामध्ये जो प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्याची पद्धत ही अतिशय वेगळी आहे, परंतु आत्ताच्या काळामध्ये तो प्रकार आपल्याला बघायला मिळत नाही. वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभू डावखरे यांनी दादांची जयंती आज साजरी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. अत्यंत गोड गोड आठवणी दादा या ठिकाणी देऊन गेलेल्या आहेत. खरं तर ठाण्यात शिंदे कुटुंब आणि पवार कुटुंब हे संपूर्ण राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण आणि वेगळं नातं आमचं कुटुंबाचं नातं आहे. त्याच्यामुळे खरं तर आज ठाण्यामध्ये प्रभू डावखरेसारखा युवा तरुण ही एक अजितदादांची आठवण घेऊन संपूर्ण ठाण्यामध्ये सच्च्या नागरिकांना त्यांची आठवणी जिवंत ठेवण्याचा कार्यक्रम करतो, त्याला मी धन्यवाद देतो. आणि जिल्ह्यामध्ये दादांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं राहील आणि डावखरे साहेबांचं पवार घराण्याचं नातं देखील अख्ख्या भारताला माहिती आहे. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून देखील प्रबोध आणि त्याचं कुटुंब या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून बघितलं तरी ते पुढे नेण्याच्या माध्यमातून एक चांगलं पाऊल असेल. मी त्याला भावी आयुष्यासाठी प्रबोधला शुभेच्छा देतो आणि एक चांगला कार्यक्रम राबवला त्याच्याबद्दल आभार आणि धन्यवाद.